Hello, good evening. Please mark your attendance. Is my voice clear? Okay. I'll present the screen. Just let me know visible or not. And just give me a moment. Is the screen visible? Please write in the chat box. Okay, perfect. So we'll start now with the lecture. जसं आपण डिसाईड केलेलं होतं, एक लेक्चरला आपण इंग्लिश घेणार होतो आणि दुसऱ्याला पुढच्या लेक्चरमध्ये इंटेलिजन्स टेस्ट, बुद्धिमत्ता चाचणीबद्दल, राईट. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण इंग्लिश कव्हर केलं होतं. आज आपल्याला पुन्हा इंटेलिजन्स टेस्ट बद्दलचं थोडंसं घ्यायचंय. ओके. आपण नंबर्सची सिरीज केली होती, आठवतंय? व्हॉट विल बी द नेक्स्ट नंबर इन द सिरीज, या प्रकारचं आपण केलेलं होतं. आता त्याला सिमिलर आपल्याला सिरीजच करायच्या आहेत लेटर्सच्या आणि फिगर्सच्या. ओके. जे लेटर्स म्हणजे काय, जे इंग्लिश अल्फाबेट्स आहेत A to Z, त्यांच्याशी रिलेटेड जे काही सिरीज असेल, की पुढचं अल्फाबेट कुठलं येईल किंवा पुढची लेटर सिरीज काय येईल ते शोधायचं. असे जे क्वेश्चन्स असतात ह्या टाईपचे, ते आपल्याला घ्यायचे आहेत. ओके. येस. ज्यांनी होमवर्क नव्हता केला, आता तुम्हाला पुढच्या इंग्लिशच्या लेक्चरला तुमचा होमवर्क दाखवायचा आहे, म्हणजे सांगायचा आहे, जो इंग्लिशचा असेल तो. ओके. सो नाव, तर आजच्या टॉपिक मध्ये आपण ह्या दोन गोष्टी कव्हर करणार आहे. इंटेलिजन्स टेस्ट मधली सिरीज, त्यातली नंबर सिरीज आपली झालेली आहे. आपल्याला आता लेटर सिरीज आणि फिगर सिरीज करायची. सो वी विल स्टार्ट फर्स्ट विथ द लेटर सिरीज. कधीही लक्षात ठेवा, पेपरमध्ये आता स्कॉलरशिपचे जे मी पेपर बघते त्याच्यामध्ये A to Z अल्फाबेटिकली लिहून दिलेले असतात. पण हे मी मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की कुठलीही एक्झाम असू दे, क्वेश्चन पेपर तुमच्याकडे आला ना की त्या पेपरवरती A to Z अल्फाबेटिकल सिरीज सगळी लिहून घ्यायची. ओके. की त्यातले जे काही 2-3 क्वेश्चन्स असतील ते सॉल्व्ह करायला सोपं जातं. पटकन ती सिरीज आपल्याला डोळ्यासमोर येते. आपण ती बघितली की जे मॅच करायचंय, काही वेळेला कसं असतं की लेटर्सना करस्पॉन्डिंग नंबर दिलेले असतात आणि त्यांचं काहीतरी रिलेशन लावून आपल्याला आन्सर करायचं असतं. त्यामुळे ह्या प्रकारचे जे क्वेश्चन्स असतील त्याच्यासाठी कायम ही सिरीज उपयोगी पडते. तर यापुढे जेव्हा केव्हा जिथे तुमचं जनरल नॉलेज, इंटेलिजन्स टेस्ट हे ज्यामध्ये इन्क्लुडेड पेपर्स असतील, त्या पेपरमध्ये आयदर आन्सर शीट हातात आली की जिथे रफवर्क साठी कुठे जागा आहे, किंवा क्वेश्चन पेपर हातात आला ज्याच्यामध्ये जागा केलेली असेल की रफवर्क करण्यासाठी, तिथे A to Z ही सिरीज पूर्ण लिहून काढायची. हार्डली 2 मिनिट लागतात, बट ते करणं कंपल्सरी आहे. कारण एक्झामच्या प्रेशरमध्ये काय होतं, कुठलं तरी एखादं लेटर मिस होतं आणि आन्सर चुकू शकतं. दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट. आपल्याला पण कुठे काही आता लेक्चरमध्ये डाऊट आला तर पुन्हा मला ही स्लाइड घेता यावी म्हणून मी ती ठेवलेली आहे. आता आपल्याला ह्या लेटर सिरीज काही प्रॅक्टिससाठी म्हणून मी शोधल्या आहेत, तर त्याच्यात कुठलं आन्सर करेक्ट येईल ते शोधायचंय. सो जे फर्स्ट आहे SCDTEFUGH डॅश, डॅश मध्ये काय येईल ते आपल्याला बघायचंय. WKL. ओके. सो आता ही सिरीज तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या आधी, त्या अकॉर्डिंगली आपल्याला सोडवायला लागेल. ओके. दोघा जणांनी आन्सर पण दिली. सी आन्सर आहे. बर, बाकी ओके. ठीक आहे. दोघांचा आन्सर आलाय, बाकीच्यांचे येऊ दे. 3 आन्सर्स आली आहेत. आपण टोटल किती जण लेक्चरला? 5. अजून दोघांची आन्सर्स राहिलेली आहेत, तन्वी आणि प्रद्युम्न. तुम्हाला कुठलं वाटतंय या 5 पैकी आन्सर?
प्रद्युम्नला पण सी वाटतंय. ओके, तुमचं तुम्ही सॉल्व्ह करत राहा. चॅटबॉक्स मध्ये सी सगळ्यांनी लिहिलंय म्हणून आपण सी लिहायचं असं काही नाही. दुसरं आन्सरही असू शकतं. ह्या केसमध्ये आता करेक्ट आन्सर इज सी. YSCD असं आहे. तर आता या सिरीज कशी चाललेली आहे, जे सेकंड आणि थर्ड लेटर आहे ते अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे चाललेले आहेत. CDEFGH. त्यामुळे पुढची जी सिरीज असेल त्याच्यामधले सेकंड आणि थर्ड लेटर यायला पाहिजे आय आणि जे. ओके, आणि तसं असलेला इथे एकच ऑप्शन दिलाय, त्यामुळे आपल्याला सी लिहिता येऊ शकतं. आता सपोज मी अजून एक इथे ऑप्शन ठेवला असता की सेकंड ऑप्शन मध्ये बी जो दिलेला आहे ना, त्या बी मध्ये UJI असं आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. त्याच्याऐवजी जर मी UIJ ठेवलं असतं, आपल्याला अजून परत एकदा बघायला लागलं असतं STUV, आणि म्हणून सी ऑप्शन करेक्ट आहे. ओके, वेळ वाचवण्यासाठी जसं मी कायम सांगते की आपल्याकडे ह्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये वेळ खूप कमी असतो. वेळ वाचवण्यासाठी तुम्ही असं करू शकता, जी फर्स्ट मेथड आपण वापरली, सेकंड थर्ड लेटर IJ असेल असा सिक्वेन्स करेक्ट येणार आहे. ते कुठलं आहे, तर ते सी आहे. त्यामुळे डिरेक्टली आन्सर डोळे झाकून लिहिता येऊ शकतं. जर IJ सेकंड थर्ड लेटर असलेले मोर दॅन वन ऑप्शन असते तर पुन्हा आपल्याला उलट जाऊन विचार करायला लागला असता की STUV. ओके, व्हेरी गुड, सगळ्यांना बरोबर आलाय आन्सर. नेक्स्ट काय येईल? प्रद्युम्नच ए आहे. ओके, एक दोन तीन तिघांनी ए उत्तर दिलंय. अजून बाकी दोघांना काय वाटतं? एव्हरीवन शुड आन्सर. येस, तन्वी. आणि अजून कोण आहे मीटिंग मध्ये? ओके, सगळ्यांना ए आलं. ए का? तर सगळ्या सिरीज मध्ये आपण बघू शकतो की मधला जो ए आहे तो कॉमन आहे. सेकंड लेटर ए कॉमन आहे. फरक जो काही केलाय तो फक्त फर्स्ट आणि थर्ड लेटर मध्ये आहे. आता फर्स्ट लेटर इथे FG, ABCDEFG, त्यातलं FG उचललंय, तेच उलट केलंय. त्याच्यानंतर FG नंतर येतो आपल्या अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे HI, तोच HI उलटा करून IAH केलंय. आणि सिमिलरली जे लास्ट येईल त्याच्यामध्ये त्यामुळे काय होणार, JK, HABCDEFGHI म्हणून JAK येईल. ओके, एक मला फक्त असं सांगा की JAK च्या नंतर कुठला येईल अजून पुढे? जर मी असं सांगितलं की JAK आहे त्याच्या पुढे करेक्ट KAJ, कारण आपल्याला फक्त ते जे फर्स्ट आणि थर्ड पोझिशन आहे ती इंटरचेंज करायची, जी जे लेटर्स दिलेली आहेत त्यांची. परफेक्ट. ओके, सो आता याच एक्सप्लेनेशन दिलंय मी इथे. वाचायचं असेल तर एकदा वाचून घ्या. 1 मिनिट स्क्रीन समोर ठेवते तुमच्या, वाचून घ्या. पुढचं करूया मग. ज्यांना डाऊट असेल, ज्यांना क्लिअर झालेलं नसेल ते स्क्रीनशॉट काढू शकतील या स्क्रीनचा. ओके, नाव दिस इज अगेन लेटर सिरीज. इथे आपल्याला बघायचंय MSTUN अशी भरपूर सारी लेटर्स दिलेली आहेत. मध्ये 3 लेटर्स गायब आहेत, ती काय येतील ती आपल्याला शोधायची. ओके, सो केअरफुली ऑब्झर्व दिस सिरीज अँड ट्राय टू आन्सर फर्स्ट, देन वी विल सी विच ऑप्शन इज करेक्ट.
सिरीज कशी आपण बघू शकतो, MSTUN ही 5 लेटर्स आहेत. त्याच्यानंतर पुन्हा काय येतंय, UN MST, मग परत पहिल्यापासून सुरुवात झालीये, STUNM, इथे कट झालं. मग त्याच्यानंतर कुठून स्टार्ट केलंय, N, Nच्या पासून परत पहिलं S, Nच्या नंतर परत पहिलं M, M नंतर पुन्हा पुढे आला ST. आता त्याच्यानंतर कुठला लेटर आहे, तर U, बरोबर, STU. आता यू नंतर फक्त कुठलं येईल हा प्रश्न आहे आपल्याला. यू वाले 2 ऑप्शन आहेत, आयदर UTU और UTS. तर इथे STU आणि मग आता TS लावायचं की TU लावायचं, हे कसं ठरेल? बर, आता दोघांना 2 वेगवेगळे ऑप्शन वाटतात. एकाला C वाटतोय, एकाला 1 वाटतोय. एकाला UTU लावायला पाहिजे असं वाटतंय आणि एकाला UTS. बर, ए वाले जास्ती आहेत. ज्यांनी पहिले टाकले होतं, सूरजजी, ए का वाटतोय ते जरा माईक ऑन करून सांगाल? स्टुडंटचं नाव लिहा आधी चॅटबॉक्स मध्ये आणि माईक ऑन करून फक्त रिझन सांगा की वाय डू यू थिंक दॅट दिस ऑप्शन इज करेक्ट. Rajdeep, yes, Rajdeep, please switch on your mic. Ma'am, because the series of 5 letters, the last 2 letters come front and the first 3 letters go back. Therefore, I think first option. ओके, सो तुझं असं म्हणणं आहे की आता इथे ST पाठीमागे आला, STUNM झालं, त्याच्यानंतर जे शेवटचे NM होते त्याच्यानंतर पुढे STU यायला पाहिजे आणि मग शेवटचे 2 लेटर्स पाठी जायला पाहिजेत म्हणून TU. व्हेरी गुड, करेक्ट. आलं सगळ्यांना का फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे ते? बरोबर होतं तुझं, क्लिअर? ज्यांनी आधी सी टाकला होता त्यांना क्लिअर झालं की का हे हा आन्सर करेक्ट आहे? ओके, परफेक्ट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. BCD, CBABCDD मध्ये काय काय येत जाईल ते बघायचे आपल्याला. प्रद्युम्न, तुझा आताच्या क्वेश्चन साठी 4th आन्सर आहे ADAC. ओके, ठीक आहे. प्रद्युम्नचा 4th ऑप्शन त्याला वाटतोय. बाकीच्यांनी तुमचेही ऑप्शन कळवा, मग आपण बघूया करेक्ट आन्सर कुठलं येऊ शकतं ते. बाकीच्यांना काय वाटतंय कुठलं आन्सर करेक्ट असू शकतं? ओके, प्रद्युम्न, स्विच ऑन युअर माइक. तुला का 4th आन्सर वाटतंय ते जरा एक्सप्लेन कर. हॅलो मॅम. हा, बोल. पहिल्यांदा ABCD करेक्ट. आणि पुढे त्याचं उलट केलंय ABCD, मग सेकंड पोझिशनला D येणार. बरोबर, DCBA. नंतर
परत ए बी सी डी, त्यामुळं परत थर्ड पोझिशनला ए येणार. बर. आणि मग परत त्याचं उलट केलं, ए बी, मग फोर्थ पोझिशनला सी आणि मग डी. फोर्थ पोझिशनला सी. हा, आणि मग इकडून पुढे कसं डी सी बी ए, राईट? येस. आणि मग पुढे, बरोबर आहे, व्हेरी गुड, करेक्ट. समजलं सगळ्यांना काय केलंय त्यांनी, ते कसं सॉल्व्ह केलंय ते? इथे ए बी सी डी, सिमिलरली डी सी बी ए, आणि पुन्हा ए बी सी डी डी सी बी ए, हा सिक्वेन्स आपण फॉलो करत गेलेलो आहे. ओके, आता ह्या क्वेश्चन साठी कन्फ्युजिंग पार्ट त्यांनी काय टाकलाय तो बघायचा आपण. ही लेटर्स इथपर्यंत एकदम क्लिअर आहे. ए बी सी डी डी सी बी ए, परत ए बी सी डी, इथे फुल स्टॉप बसून डी सी बी ए, परत इथे फुल स्टॉप बसतो, आणि मग पुढची काहीतरी वेगळी सिरीज सुरू होऊ शकते, राईट? बट आपलं कन्फ्युजन कुठे होणार आहे की आपण ह्या डॅश मध्ये लेटर्स भरायला जातो आणि मग सिरीज वेगळी एका ह्याचा विचार केला जातो. सो ते होऊ न देणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, एक, जे आता तुम्ही व्यवस्थित केलेलं आहे. दुसरी गोष्ट, डिरेक्टली आन्सर मार्क करता येऊ शकतं, पूर्ण जरी एक्सप्लेनेशन लागलं नाही, ठीक आहे. आता जसा सिक्वेन्स आता आपल्याला प्रद्युम्नाने सांगितला, सपोज तो सिक्वेन्स आपल्याला नाही क्लिअर होते एक्झाम मध्ये, तर काय करता येऊ शकतं ते बघणं पण गरजेचं आहे आपल्यासाठी. एक जनरल टाकून बघा, फर्स्ट ऑप्शन आपण टाकून बघायचा, काय होणार? ए बी सी डी, ए सी बी ए, ए बी सी डी डी आणि ए बी ए. काही लॉजिक लागतंय का? तर ऍज सच काहीच लॉजिक फर्स्ट ऑप्शननी आपल्याला लागत नाही. मग सेकंड ऑप्शन बघायचं, सेकंड ऑप्शननी काही लॉजिक लागतंय का? ए बी सी डी, बी सी बी ए बी सी डी, पुन्हा डी डी बी, परत काहीच लॉजिक नाही येते, बरोबर? थर्ड ऑप्शनने काही लॉजिक लागतंय का ते चेक करायचं. सिमिलरली फोर्थ ऑप्शनने काही लॉजिक लागतंय का ते चेक करायचं. जर कुठल्याच ऑप्शनला बाकी लॉजिक लागत नाहीये, पण एकाच कशाला तरी लागतंय, जे की एक्झाम मध्ये असंच होणार, एकच कुठला तरी ऑप्शन करेक्ट असणार, त्यामुळे त्या ऑप्शनला एकदम परफेक्ट लॉजिक अप्लाय होणार आणि ते लिहू शकतो. ओके, इट इज नॉट ऑलवेज नेसेसरी की तुम्हाला सिरीज आयडेंटिफाय व्हायला हवी, ठीक आहे. हा सेकंड वे आहे की कशाने तुम्ही ट्राय करू शकता, राईट? आपल्याला शेवटी ट्रायल अँड एरर करून ऑप्शन काढायचे असतात. कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अशी एक गोष्ट सांगितली जाते की जर आपल्याला करेक्ट आन्सर माहित नसेल तर रॉंग आन्सर्स एलिमिनेट करायचे, ठीक आहे? समजलं? म्हणजे मला माहित नाही, आता ही सिरीज बघून मला काहीच कळत नाही, मी फुल कन्फ्युज होऊन जाते, तर मी काय करू शकते, ह्यातले कुठले ऑप्शन्स बसू शकणार नाहीत हे पक्का काढू शकते. म्हणजे त्याच्यामधून एक अल्टिमेटली फिल्टर होतो, थोडा टाइम जास्ती कन्झ्युम होतो, बट तो फिल्टर आउट होतो. ओके, नाउ नेक्स्ट. QPONMLKZI-EDC मधलं काय येईल ते ओळखा. ओके, ओके, ठीक आहे. कोण सांगेल मला ह्याचं एक्सप्लेनेशन की का तुम्ही ऑप्शन ए म्हणता आहात? कोणी? तुम्ही नाव सांगा. प्रद्युम्न, एकदा तुझं झालंय, एकदा राजदीपचं झालंय, बाकीच्यांपैकी येस, बाकीच्यांपैकी कोणीतरी नाव पाठवा जरा. अरे दोघांचंही झालंय ना तुमचं एक एकदा. विरंजित, करणार एक्सप्लेन का म्हणताय? फर्स्ट ऑप्शन एवढंच सांगायचंय, ज्यांना कोणाला ए असं ऑप्शन वाटला त्यांनी फक्त मी एवढंच विचारते की ए ऑप्शनचं एक्सप्लेनेशन. हा बोल. ते सिरीज वाईज आहे ना, त्याचं त्यांनी उलट केले. करेक्ट. CDE FGH
IJKLMNOPQ. परफेक्ट. समजलं सगळ्यांना? सगळ्यांनी आन्सर केलेलं नव्हतं. तन्वीनी आन्सर केलेलं नव्हतं. आन्सर समजलं का? आपलं आन्सर ए आलंय ते की सिरीज यांनी उलटी केलेली आहे फक्त लेटर्स सगळे. ओके, नेक्स्ट सिरीज सॉल्व्ह करून टाका पटकन अशीच. ओके, इथे बी आन्सर आलंय काही लोकांचं. प्रद्युम्नचं आलंय, राजदीपचं आलंय, विरंजितचं बी आलंय. बाकीच्यांनी सांगा. सुजाताजी जरा स्टुडंटचं नाव लिहून पाठवता एकदा परत. मला नाव नाही लक्षात आहे स्टुडंटचं. श्रेया. येस श्रेया, तुला काय आन्सर वाटतंय याचं? तिघांनी पाठवली आहेत, श्रेया, तन्वी आणि अनघा. याचा आन्सर बघा बरं काय येईल. सेकंड सिरीज जी आहे तिचं. ओके, अनघाला पण बी वाटतंय, तन्वीला पण बी वाटतंय. ओके, कोण तुमच्यापैकी सांगेल की का आन्सर बी आहे? विरंजित, राजदीप आणि प्रद्युम्न सोडून तुम्ही तिघांनी सांगितलंय. एकेकाला एक एक आन्सर द्यायला मिळालं पाहिजे ना. येस तन्वी, प्लीज स्विच ऑन युअर माइक. येस मॅम. हा. मॅम इथे अशी ऑर्डर आहे की पहिला म्हणजे जे आहे, मग दुसऱ्याला त्याच्या पुढचा लेटर आहे आणि मधल्या लेटरमध्येही ए पासून सुरू आहे तर दुसरा बी आहे. ओके ठीक आहे. मग तसं एम नंतर एन येतो, डी नंतर ई आणि एन नंतर ओ. करेक्ट, व्हेरी गुड. यू कॅन स्विच ऑफ युअर माइक नाव. कसं आहे, सेकंड लेटर अल्फाबेटिकल चालू आहेत, ए बी सी डी ई. त्यामुळे सेकंड लेटर येणार ई. मग ई असलेले कुठले दोन ऑप्शन की कुठले ऑप्शन्स आहेत ते बघायचे. तर ई असं लेटर असलेले, सेकंड लेटर ई असलेले टोटल 3 ऑप्शन आहेत. त्यामुळे ह्या 3 पैकी कुठलं तरी एक करेक्ट आन्सर असणार आहे, राईट. त्यापैकी मग पुढे काय, तर आजूबाजूच्या लेटर्सचा काय सीन आहे तो बघायचा. आजूबाजूच्या लेटर्स मध्ये जे, के, एल, एम, म्हणजे आता एम च्या पुढचं लेटर आपल्याला हवंय. सो एन, आणि एन फर्स्ट लेटर असलेला फक्त एकच ऑप्शन आहे. सो दॅट इज क्लिअर की बी असेल. क्रॉस चेक करण्यासाठी काय करायचं, के, एल, एम, एन, ओ. झालं फायनल. कळलं की सेकंड ऑप्शन इज करेक्ट. परफेक्ट. नाव आन्सर फॉर थर्ड क्वेश्चन. ओके, तिघांचा आन्सर आलेला आहे. बाकीच्यांनी पण सॉल्व्ह करा. येस, तिघांचा आन्सर डी आलेला आहे. बाकी तन्वी, अनघा आणि श्रेया, तुमच्या तिघांचा रिस्पॉन्स यायचा आहे. सांगा कुठला ऑप्शन वाटतोय ए बी सी डी पैकी. ओके, कोण एक्सप्लेन करेल? अनघा, एक्सप्लेन करशील डी ऑप्शन का वाटतोय?
ठीक आहे, श्रेया सांग. मॅम हा बोल. या सगळ्यामध्ये ए कॉमन आहे. येस, फोर्थ लेटर ए कॉमन आहे. ए कॉमन आहे आणि ई ई ई एल सुद्धा कॉमन आहे. हा, कुठलं कॉमन आहे म्हणलीस? सॉरी, मी ऐकलं नाही. ए फोर्थ लेटर ए अँड सेकंड लेटर एल. बरोबर. आणि ई त्यांनी ना ई आणि ई एल एफ अँड ए म्हणजे त्यांनी ई आणि एफ म्हणजे हे जे 2 लेटर आहेत ना ते घेतलेत. हा, अँड जी अँड एच सुद्धा घेतलं म्हणजे ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये त्यांनी 2-2 लेटर घेतलेत. ई एफ जी एच आय जे आणि नंतर येणार आहे के एल. व्हेरी गुड, परफेक्ट. यू कॅन स्विच ऑफ युअर माइंड. करेक्ट. ओके, सो आयदर ते लॉजिक जे ती बोलली ते करेक्टच आहे. शिवाय दुसरं काय करता येऊ शकतं? हा ए कॉमन आहे आणि शेवटी फक्त इकडचे जे थर्ड लेटर आहेत ना ते आपण चेक केले. एफ, त्याच्यानंतर जी यायला पाहिजे, तो जी स्किप करून थर्ड लेटर आहे एच. आय स्किप करून थर्ड लेटर आहे जे. त्याच्यानंतर जे नंतर काय येईल? के स्किप करून येईल एल. त्यामुळे फोर्थ लेटर ए आणि थर्ड लेटर एल असा असलेला ऑप्शनही आपण सिलेक्ट करू शकू. ओके, सो श्रेयाने लावलेलं लॉजिक सुद्धा आहे आणि हे दुसरं पण आपण बघू शकतो. ओके, सो आता हे लेटर सिरीज झाली. आता आपल्याला थोडेसे सिम्बल सिरीज मधले प्रॉब्लेम्स करायचे आणि हे मेनली मी जे स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आलेले आहेत तेच उचललेत कारण आपल्याला त्यांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सिम्बल किंवा फिगर्स यांच्यामधले. ओके, तर आता सिरीज बघा. हे काय आहे? सर्कलच्या इथे आडवी रेघ आहे, मग स्क्वेअर झाला, उभी रेघ झाली. या सिरीज प्रमाणे जाऊन आपले पुढचे ह्या 4 पैकी कुठला ऑप्शन येईल तो चॅटबॉक्स मध्ये लिहून कळवा. मग आपण बघूया कुठला करेक्ट असेल, का करेक्ट असेल. येस, जी सिम्बल सिरीज तुम्हाला दिसतीये ती सॉल्व्ह करा आणि सांगा की ऑप्शन्स आपल्याला कुठले येऊ शकतील. येस, प्लीज आन्सर. की कन्फ्युज झालाय, काही येत नाहीये तर काय जे काय असेल ते थोडंसं जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा म्हणजे मला कळेल की मी एक्सप्लेन करायला सुरुवात करू की तुम्ही सॉल्व्ह करताय आणि मला आन्सरसाठी थोडा वेट करायचा आहे अजून. ओके, 4 जणांना फोर्थ ऑप्शन वाटतोय. बाकीच्या दोघी? तन्वी आणि श्रेया? ओके, करेक्ट आहे. फोर्थ ऑप्शन काय येणार आहे? तर आता इकडे आपण पहिली सिरीज बघितली तर सर्कलच्या डाव्या हाताला रेष जाते, तिसऱ्याला सर्कलच्या उजव्या हाताला रेष येते. सर्कल नंतर स्क्वेअर आहे हे पण कन्फर्म आहे. रेषांचे फक्त पॅटर्न बदलतात, उभ्या आडव्या होतात
त्या रेषेवर काहीतरी ऍड होतंय आणि त्या रेषेचं टी मध्ये असं रूपांतर केल्यासारखी थोडीशी काहीतरी आकृती बनते. तर आता ह्यामध्ये एक तर कन्फर्म होतं की स्क्वेअर नंतर क्वेश्चन मार्क्स आहेत. जर स्क्वेअर नंतर आहे त्याचा अर्थ सर्कल येणार हे पक्क झालं. सर्कल येणार हे पक्क झाल्यावर आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, आयदर 1 और 4, कारण दोन्ही मध्ये दोन सर्कल्स आहेत. राईट. सेकंड आणि थर्ड तर असंही गायब होऊन जाईल, कारण आपल्याला दोघही सर्कल्स कंपल्सरी हवे. एक सर्कल आणि एक स्क्वेअर नाही चालणार. मग त्या केसमध्ये फर्स्ट ऑप्शन येईल की फोर्थ ऑप्शन येईल हे कसं ठरवायचं? तर इथे एक सिरीज, ही जी मधली सिरीज आहे ही इकडे संपतीये आणि पुढची सुरू होतीये. आणि ती सुरू करताना थर्ड जो सर्कल आहे त्याला उजव्या हाताला फेसिंग करणारा एरो दाखवलाय. सिमिलरली आपल्याला डाव्या हाताला फेसिंग करणारा एरो सुरुवातीला पाहिजे सिरीजच्या, जो की आपल्याला फोर्थ फिगर मध्ये दाखवलाय आणि म्हणून फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. ओके, आता फिफ्थ पुढचं सॉल्व्ह करा. बघा, सॉल्व्ह करा आणि सांगा काय आन्सर येतंय. येस, चेक करा, सॉल्व्ह करताय का, अडलंय की काय होतंय ते जरा मला सांगा चॅटबॉक्स मध्ये एकदा, म्हणजे आपल्याला काहीतरी करता येईल. येस, नाही उत्तर सुचते काही की काय, सांगा जरा, वेळ लागतोय, मोठा आहे. तरी बरे आपल्याला एक सोपं आहे की सगळे लागोपाठ दिलेत. ओके, तन्वीचा आन्सर आहे फोर्थ. बाकीच्यांनी जरा सांगा काय वाटतंय ते. तन्वी, माईक ऑन करून सांगशील का फोर्थ म्हणतेस तू ते? हा, बोल. मॅम, तिथे आता सर्कल नंतर स्क्वेअर आहे आणि मग त्याच्यानंतर परत ट्रायंगल आणि मग स्क्वेअर असं आहे, म्हणून मग तो मी पॅटर्न चूज केला. ओके, सर्कल नंतर स्क्वेअर आहे आणि मग असं काही कंपल्शन नाही की स्क्वेअर नंतर ट्रायंगलच यायला पाहिजे. स्क्वेअर नंतर आपल्याला सर्कल पण परत मिळू शकतो आणि तसं असलेले ऑप्शन पण आहेत आपल्याकडे. मॅम, दोन
प्लेन आहेत आणि मग एक हे प्लसवाला आहे. दोन प्लेन आहेत आणि मग एक प्लस वाला आहे. ओके. ठीक आहे, सांगितलंस तू बरोबर, तुझा विचार बरोबर आहे. फक्त थोडस अजून छान एक्सप्लेनेशन कोण सांगू शकेल एक्सप्लेन करताना? फक्त तन्वी बोललीये ते बरोबर आहे, तिने जो विचार केलाय तो करेक्ट आहे, फक्त थोडस एक्सप्रेस करून हवंय मला अजून आन्सर. येस, एनीवन प्लीज राईट युअर नेम इन द चॅट बॉक्स फर्स्ट अँड देन स्विच ऑन युअर माइक. आपल्याला सर्कल नंतर स्क्वेअर येणार हे परफेक्ट आहे, कारण की सगळीकडे आपण पॅटर्न मध्ये हेच बघतोय, राईट? की एक जेव्हा सर्कल संपतोय त्याच्यानंतर स्क्वेअर येतोय, पण त्या स्क्वेअर नंतर स्क्वेअर असलेले पुन्हा आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. त्याच्यापैकी आपण सर्कल सिलेक्ट करायचा की ट्रायंगल सिलेक्ट करायचा, हे कशावरून डिसाइड करायचं? एवढंच मला फक्त आता जरा आन्सर मध्ये क्लिअर आन्सर हवं. येस राजदीप. बघा बरं की इथे ह्या स्क्वेअर नंतर आपण कंपल्सरी ट्रायंगल का घेणार आहे? असा काय पॅटर्न ह्याच्यात दिसतोय का की तिथे आपण ट्रायंगल घेणं आपल्याला गरजेचं आहे की सर्कल घेणं गरजेचं आहे? आता सपोज मी असं म्हटलं की आपण थर्ड ऑप्शन घेऊन बघूया, जेणेकरून इथे या सर्कल नंतर येईल एक स्क्वेअर, त्याच्यानंतर पुन्हा येईल एक सर्कल जो की आपल्या बऱ्याचशा पॅटर्न मध्ये येतोय. ओके, सो तो सर्कल घेतला मी आणि मग पुन्हा हा प्लस वाला सर्कल टाकला तर काय हरकत आहे? येस तन्वी, परत एकदा सांग. मॅम इथे म्हणजे सेम हा बोल. इथे परत परत सेम रिपीट नाही होत आहे. ओके, तो असं आहे की समज सर्कलच्या शेजारी सर्कलच आहे, असं कुठे रिपीट नाही होते. दिस वॉज द आन्सर दॅट वॉज एक्सपेक्टेड. ओके, आता बरोबर बोललीस तू की आपण अख्खा पॅटर्न जर बघितला तर एकाच्या शेजारी दुसरं आहे आणि ते सेम आहे, असं कुठे रिपीट नाही झालेलं, आणि म्हणून आपण हा आन्सर चूज करायचा आहे. म्हणून फोर्थ आन्सर इज करेक्ट. नाउ कमिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. बघा सिरीज आणि सांगा उत्तर काय येतंय. इथे फक्त सिंपल रिअरेंजमेंट आहे. ओके, कोण एक्सप्लेन करेल? थर्ड ऑप्शन ज्यांना ज्यांना आलाय कोण एक्सप्लेन करेल? जरा नावं पाठवा. येस प्रद्युम्न, प्लीज स्विच ऑन युअर माइक. हॅलो मॅम. हा बोल. शेवटून जे सेकंड नंबरला आहे ना ते फर्स्ट हा. नंबरला घेतलंय बरोबर. आणि त्याच्या मागच्याला सेकंड नंबरला घेतलंय बरोबर. आणि त्याच्या पुढील ह्याला थर्ड नंबरला घेतलंय. बर, जरा आणि मध्ये शेपची नावं सांग ना, म्हणजे सगळ्यांना अजून छान समजेल. स्टार आहे. तो स्टार फर्स्ट. हे
शेवटून सेकंड आहे हा त्याला फर्स्ट नंबरला घेतलंय. बरोबर. लाईन हे त्याच्या मागे आहे म्हणून त्याला सेकंड नंबरला घेतलंय. बर. स्टारच्या पुढे स्क्वेअर आहे त्याला थर्ड नंबरला घेतलंय. बर. आणि पहिले जे दोन आहेत ना त्यांना लास्टला घेतलंय. बरोबर, ऍज इट इज ठेवले ते. त्यामुळे आन्सर फर्स्ट स्टार येणार. हा सेकंड मॅम कोणता शेप आहे तो? नाही काय, ठीक आहे ठीक आहे, चल तो त्याला काही नाव नाही दिलं तरी चालेल, कळला हा शेप. हा. त्याच्यानंतर लाईन आणि हा सर्कल अँड स्क्वेअर. ऍज इट इज राहिले. परफेक्ट. यू कॅन स्विच ऑफ युअर माईक. बरोबर होतं एकदम. आता इथे बघितलं आपण जर सिरीज, तर सोप्यात सोपं आपण काय करू शकतो, तर जो स्टार आहे, आता दिलेल्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला स्टार सगळ्यात जास्ती वेळा दिलाय. सो देअर शुड बी आन्सर विच इज हॅव्हिंग स्टार मोर पॉसिबिलिटीज आहेत की आपल्याला स्टार वाले कुठला तरी ऑप्शन मिळेल. सो आयदर 1, 3 और 4. तर आता स्टारची कशी काय हलव केली आहे त्यांनी, तर इथे 4th पोझिशनला आहे, इथे फर्स्टला आहे, परत 4thला आहे, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या इथे तो फर्स्टला जायला पाहिजे. त्यामुळे स्टार बद्दल तर क्लिअर झालं आपल्याला. त्याच्यानंतर हे जे चिन्ह केलंय पाण्याच्या थेंबासारखं, उलटा पाण्याचा थेंब असल्यासारखं चिन्ह आहे, ते चिन्हाबद्दल आपण बघू शकतो की त्याची पोझिशन कशी कशी हलवली आहे. तर आयदर दुसऱ्या पोझिशनला आहे, शेवटच्या पोझिशनला आहे म्हणजे 5व्या, आणि पुन्हा इथे आहे 3ऱ्या, 2, 5 आणि 3. त्यामुळे आता परत त्याची पोझिशन पुढची येणार आहे दुसरी, म्हणजे त्याच्यानंतर तो पुढच्या मध्ये जातोय 5व्या पोझिशनला. सो ते दुसरं असलेले कुठलं आहे, तर एकच ऑप्शन आहे हा, आणि म्हणून थर्ड ऑप्शन इज करेक्ट. हे सुद्धा एक लॉजिक लावता येऊ शकतं. आणि दुसरं जे प्रद्युम्ननी सांगितलं ते की आपण पूर्ण पहिल्यापासून अख्ख्या सिरीजचा अभ्यास करत गेलो तर आपल्याला कळतंय चौथ्या पोझिशनला जे चिन्ह असेल, जो स्टार आहे, तो पहिल्या पोझिशनला आणतायत, त्याच्या मागचं जे असेल ते दुसऱ्याला आणतायत, त्याच्या मागचं आणतायत तिसऱ्याला, आणि हे दोन ऍज इट इज हलवून इकडे 4थं 5वं करतायत. सिमिलरली आपण इकडे ते बघितलं. त्यानंतर काय होणार आहे, तर पहिल्या पोझिशनला सर्कल आला, त्याच्या मागचं पुढे, आणि त्याच्या मागचा स्क्वेअर जो होता तो पुढे आला, त्याच्या पुढची डॅश 3ऱ्या पोझिशनला गेली, आणि त्याच्या पुढची जो थेंबासारखी आकृती होती ती 3ऱ्या पोझिशनला आली, आणि पहिलं दुसरं ऍज इट इज पुढे गेलं. त्या हिशोबाने आपल्याला तिसरा पॅटर्न पण बघायला मिळेल, आणि तो तिसऱ्या पॅटर्न वरनं आपण चौथा पॅटर्न कन्क्लूड करू शकू की काय व्हायला पाहिजे, तर हे पहिले जायला पाहिजे, त्याच्या पाठीमागे हे यायला पाहिजे, मग हे तिसरीकडे, आणि हे पुढचे दोन ऍज इट इज पुढे गेले. ओके, सो युअर थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नाव कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. पहिली सिरीज सॉल्व्ह करा, बघा बरं काय लागतंय त्याच्यामध्ये. येस, सांगा समोर जी सिरीज दिसते त्याच्यामध्ये काय आन्सर येऊ शकेल. ओके, तुला थर्ड वाटतोय. आता दोघांचे 2 ऑप्शन झालेत. श्रेयाला सेकंड वाटतंय आणि प्रद्युम्नला थर्ड वाटतंय. बाकीच्यांना काय वाटतंय ते बघूया थोडस, मग एक्सप्लेनेशन करूया आपण.
ओके, आता थर्ड ऑप्शन असलेले बऱ्याच जणांना थर्ड ऑप्शन मिळालेला आहे. ठीक आहे, कोण एक्सप्लेन करेल? ओके, श्रेयाला पण थर्ड वाटतंय आता. प्रद्युम्न आणि तन्वी तुम्ही दोघांनी बऱ्याच वेळा केले आतापर्यंत. अजून बाकी कोण? विरंजित करणार एक्सप्लेन का तुला थर्ड वाटतंय? येस, विरंजित, राजदीप, कोणी करणार? बर, श्रेया तू माईक ऑन कर, चालेल. हॅलो मॅम. हा बोल. आपण जर पहिले 3 फिगर्स बघितले तर त्यात पहिल्यांदा सर्कल, स्क्वेअर अँड ट्रायंगल आहे. नंतरच्या सिरीजमध्ये स्क्वेअर हा फर्स्ट पोझिशनला आलाय. म्हणजे नंतरच्या तीन सिरीज फिगर्स मध्ये स्क्वेअर हा फर्स्ट पोझिशनला आलाय. नंतर स्क्वेअर आणि परत नंतर ट्रायंगल आणि परत सर्कल आलाय. तसंच बरोबर. नंतर ना ट्रायंगल, सर्कल अँड स्क्वेअर, नंतर परत सर्कल, स्क्वेअर अँड ट्रायंगल, मग त्याच्यानंतर ना स्क्वेअर, ट्रायंगल अँड सर्कल येणार. ओके. मग त्याच्यानंतर मग ट्रायंगल अँड सर्कल येणार. हा बरोबर, त्यामुळे आपल्याला ट्रायंगल आणि सर्कल सो फोर्थ किंवा फर्स्ट ऑप्शन पैकी एक सिलेक्ट करायचा आहे. सॉरी, फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ पैकी कुठला तरी सिलेक्ट करायला लागेल. राईट, ट्रायंगल आणि सर्कल येणार असं बोललीस ना? येस. हा, ते बरोबर आहे. तर आता ट्रायंगल आणि सर्कल असलेले आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत, फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ. तर त्यातला आपण का कुठला घ्यायचा ते कशावरनं ठरवणार आपण? तर त्याच्या आतल्या एरोच्या पोझिशनवरनं, राईट? ओके, प्रद्युम्न सांग काय वाटतंय? हॅलो मॅम. हा, आतला जो एरो आहे तो क्लॉकवाईज फिरतोय. हा इकडे इकडे होता, फिगर प्रमाणे फिरतोय की अख्खाच्या अख्खा फिगर मध्ये, प्रत्येक फिगर मध्ये इकडून इकडे गेलाय, मग पुढे, मग वर, मग ट्रायंगलच्या इकडे, मग सर्कलच्या, इररिस्पेक्टिव्ह ऑफ शेप तो फिरतोय, बरोबर? असंच म्हणायचंय ना? येस. हा, व्हेरी गुड, करेक्ट. यू कॅन स्विच ऑफ युअर माईक नाव. इथे जर आपण बघायला गेलो तर हा एरो क्लॉकवाईज नाही बाळा, अँटी क्लॉकवाईज फिरतोय. इकडून इकडे पाठीमागे चाललाय ना घड्याळ आपलं, उजवीकडून डावीकडे असा काटा फिरतो ना घड्याळाचा. ह्याचा जर एरोचा आपण हा खालचा जो भाग आहे तो बघितला तर तो आधी इकडे गेला, मग या साईडला गेला, मग पुढे वर गेला, मग पूर्ण 12च्या पोझिशनला गेला, त्याच्यानंतर उलटा साधारण 11, 9, घड्याळाच्या पोझिशन रँडमली सांगतेय मी, 7, 6, मग पुन्हा पुढे इकडे आलाय उलटीकडे, तो 5च्या दिशेने आलाय, 3, 2, आणि मग आता इथे जाताना त्याचं काय झालंय, तो वरच्या दिशेला गेलेला आहे थोडासा, राईट? 12 सदृश्य पोझिशन मध्ये गेलाय. आणि आता ह्याच्यानंतर ट्रायंगलची स्थिती काय असेल तर ती आपल्याला बघायची, की ना ह्याच्यात फोर्थ मध्ये आहे तो तर एकदम 12ला आहे, फोर्थच्या इथे. फर्स्ट मध्ये तर तो 3ला आहे, जे की पॉसिबलच नाही. थर्ड एकच आहे जिच्यामध्ये तो साधारण 11च्या पोझिशन मध्ये, आणि मग सर्कलला तो पूर्ण 9च्या पोझिशन मध्ये असा आलेला आहे एरो. सो दॅट इज करेक्ट ऑप्शन. परफेक्ट, व्हेरी गुड. पुढचं सॉल्व्ह करून टाका पटकन. पुढचं तर एकदम सोपं आहे, तुम्ही एवढ्या अवघड करताय तर हे तर लगेचच येऊन जाईल. ओके, प्रद्युम्नला सी वाटतंय, बाकी सगळ्यांनी पण जरा कळवा चॅटबॉक्स मध्ये काय वाटतंय आन्सर. राजदीपला सी वाटतंय, श्रेयाला सी वाटतंय.
बाकी सगळ्यांनी पण बघा, आन्सर सांगा काय वाटतंय आणि कोण एक्सप्लेन करेल तेही चॅटबॉक्स मध्ये लिहा नाव. एक मिनिट, बाकी जर आपल्याला कोण मिळालं तर त्यांना संधी देऊया. ओके राजदीप, येस यू कॅन स्विच ऑन युअर माइक. हॅलो मॅम. हा, एकच फक्त सूचना आहे का, फक्त थोडीशी अशी की हँड रेजचं जे ऑप्शन आहे ना तो नका सिलेक्ट करू, कारण मला तो हँड दिसत नाही तुमचा. मग ओके, माझ्यासमोर चॅटबॉक्स ओपन आहे ना, तर मला ते कळत नाही मग तुम्ही हँड रेज केलेला. त्यामुळे जे काही असेल ते चॅटबॉक्स मध्ये लिहित चला. डाऊट असेल तर डाऊट आहे असं लिहा. ओके, हा सॉरी राजदीप बोल. हॅलो मॅम. हा, तिथे आहे ना, तिथे सर्कलच्या अगोदर 4 पार्ट्स पडलेत पहिल्या फिगर मध्ये. बरोबर. त्याच्यानंतर ना दुसऱ्या फिगर मध्ये ते जी आडवी लाईन आहे ती इरेज केली आहे. करेक्ट. मग परत इथं स्टार टाइप शेप दिलाय तिथं. मग त्याची पण आपण आडवी लाईन काढली तर ऑप्शन सी येते. करेक्ट, व्हेरी गुड, बरोबर बोललास, परफेक्ट. समजलं सगळ्यांना काय बोलला तो ते? ही जी आडवी लाईन आहे ही सर्कलची इकडे रिमूव्ह केलेली आहे. सिमिलरली या स्टार शेप मधली जी आडवी लाईन आहे ती आपण काढून टाकणार आणि मिळालेला ऑप्शन आहे आपल्याला सी. व्हेरी गुड. नाव नेक्स्ट, पटकन सॉल्व्ह करूया आपण थोडं. बघा काय ऑप्शन वाटतोय आणि सांगा. येस, बघा बरं काय अंदाज लागतोय. येस, लिहा की नाही खूप मोठं वाटतंय. वेळ लागणार असेल तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये हे सेम कंटिन्यू करूया. थोडंसं जे 4-5 स्लाइड्स आहेत ना त्या घेऊ आणि मग इंग्लिश स्टार्ट करू हवं तर. ओके चालेल, थोडी वेळ लागणारी सिरीज आहे, फक्त एकदा नोटबुक मध्ये लिहून घ्या. हवं तर होमवर्कला सॉल्व्ह करा ही सिरीज. ओके, घाईघाईत नका सोडवू, शांतपणे बघा, लिहून ठेवा. मी हवं तर हीच सिरीज तुम्हाला पाठवते की जेणेकरून तुम्ही ही होमवर्कला पाठवू शकाल. ओके, फॉर नाउ यू कॅन लीव्ह द मीटिंग. थँक्यू अँड बाय. काही डाऊट्स नाही आहेत ना आजच्या लेक्चर मध्ये? Very good. Okay. So you can leave the meeting.
बाय मॅम. येस, बाय. बाय मॅम. बाय.